प्रेक्षक हो नमस्कार, मी निर्जला. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. अहिल्यानगर जिल्हा न्यायालयातील अहमदनगर बार असोसिएशनच्या 2026 वर्षासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲडव्होकेट कृष्णा झावरे आणि उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट भाऊसाहेब घुले यांनी निर्णायक विजय मिळवला आहे. मंगळवारी पार पडलेल्या या निवडणुकीनंतर रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट लक्ष्मण गोरे यांनी अंतिम निकाल जाहीर केला. निकाल जाहीर होताच जिल्हा न्यायालय परिसरात गुलालाची उधळण आणि पेढ्यांचे वाटप करत वकिलांनी जल्लोष साजरा केला. एकूण 1861 मतदारांपैकी 1157 वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. अध्यक्षपदाच्या चौरंगी लढतीत ॲडव्होकेट कृष्णा झावरे यांनी 563 मते मिळवत 183 मतांनी विजय मिळवला. उपाध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट भाऊसाहेब घुले यांनी 686 मते घेत 248 मतांनी विजय संपादन केलाय. अहमदनगर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी जी निवडणूक झाली आता 2025-26 या अध्यक्षपदी माझ्या सहकारी वकील बंधू भगिनींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला 563 मतं मिळाली आणि मी 183 मतांनी विजय झालो. माझ्या सहकारी वकील बंधू आणि भगिनींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पूर्ण पात्र आणण्याचा प्रयत्न मी यापुढे करेल. यापूर्वी ज्युनियर वकील असो किंवा सिनियर वकिलांसाठी काम करत आलेलो होतो. यानंतरही यापुढील काळातही मी सर्व वकिलांसाठी त्यांच्या सुखसोयीसाठी सुखदुःखात सहभागी होईल अशी ग्वाही देतो. याआधी सचिवपदी ॲडव्होकेट विनोद शेटे आणि खजिनदारपदी ॲडव्होकेट वसीम खान यांची बिनविरोध निवड झाली होती. नव्या कार्यकारिणीत युवा वकिलांचा मोठा सहभाग असल्याने बार असोसिएशनच्या कार्यात नवचैतन्य येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बातमीसह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.